श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ गुरुवार सर्वांना. आज होता गुरुवार आणि त्यातल्या त्यात माझा उपवास पण आज सकाळपासूनच वातावरण बघा कसं मधात सावली येते तर एकदमच ऊन पडतंय. म्हणून म्हटलं चला पहिले कपडे वगैरे धुवून घेऊ, कारण की कपडे धुतले आणि ते वाळायला टाकले म्हणजे टेन्शन नसतं. मग लागली मात्र स्वयंपाकाला. माझा तर उपवास होता पण बाकीच्यांसाठी स्वयंपाक बनवायचा होता, म्हणून त्यांच्यासाठी छान अशी बेसनातली पत्तागोबी बनवून घेतली आणि काही पोळ्या टाकून घेतल्या. पण उपवास म्हटला की मुलांना पाहिजे असते उसळ, तर ते बोलले की आम्हाला शाळेत टिफिनमध्ये उसळच देशील, म्हणून मी शाबू शिल्लकच भिजू घातला होता. नंतर मग पटकन सोबतच उसळची तयारी करून घेतली, कारण की आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं 10:30च्या आरतीला आपण केंद्रामध्ये जाऊ. पण सकाळी इतके कामाची घाई होते की 10:30 कुठं वाजून गेले तर मला समजलं सुद्धा नाही आणि आरतीला जाणं झालं कॅन्सल. तर इकडे उसळची पण तयारी करून घेतली आणि मुलांच्या शाळेच्या वेळेपर्यंत उसळ पण करून घेतली आणि पटकन त्यांना टिफिन बांधून शाळेमध्ये पाठवून दिलं. दुपारच्या टायमाला मात्र मला लावायचं होतं एक झाड. तर हे बघू शकता, याच एका कुंडीमध्ये सर्व झाडं होऊन गेली. तर या मनी प्लॅन्टमध्ये त्याची फांदी लावून दिली आहे आणि थोडंसं वरतून पाणी टाकलं आणि मधातच इतकं अंधारून आलं होतं की काळोशार झालं होतं, म्हणजे अक्षरशः दिसत सुद्धा नव्हतं, इतकं अंधारून आलं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही, हे एक मी झाड लावलेलं आहे, त्याला कोणतं असं मस्त पांढऱ्या कलरचं फुल आलेलं आहे, नाव काय हे मला माहिती नाही.